ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पंढरपुरातल्या चंद्रभागा नदीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। मोकाट जनावरं, निर्माल्य यासह प्रचंड घाण नदीपात्रात साचली आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नागरिकांकडून याबद्दल संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा कचरा शासकीय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे। 5 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला। देवस्थान ट्रस्टतर्फे निरनिराळ्या माध्यमातून जी देवस्थानमध्ये गर्दी होती त्यामध्ये व्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात। तर राजशिष्टाचार असलेल्या केंद्रीय स्तर, राज्य स्तर, जिल्हाधिकारी यावरून राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना लेखी पत्रव्यवहार, त्या पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार जर असेल तर अशा 20 लोकांना दररोज वेगवेगळ्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या 20 लोकांना सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्येच राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना दर्शन घेता येईल। तर यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घ्यायच्या, त्याचबरोबर आपल्याला या बातम्यांचा वेगवान आढावा सुद्धा घ्यायचा आहे। आपण बघतोय की सध्या बीडचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि याच अनुषंगानं आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या सगळ्या मुद्द्यावर चर्चा सुद्धा करणार आहोत। पण आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। नाशिक मनपा आयुक्त पदावरून राहुल कर्डिलेंची 2 दिवसात उचलबांगडी। राहुल कर्डिलेंच्या जागी मनीषा खत्रींची नियुक्ती। तडकाफडकी बदलीनं चर्चांना उधाण। अंजली दमान यांनी ट्विट केला, धनंजय मुंडेंचा बंदूक घेतलेला व्हिडिओ। बंदुकीचं लायसन्स चेक करा, दमान यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंची मागणी। तर दसांचे कराडांसोबत संबंध, मात्र राजकारणापोटी टीका सुरू असल्याचा टोला। चिमुकलीवर गाडी चढवणारा वसई हिट अँड रनच्या आरोपी आलम खानला मुंबईतून घेतलं ताब्यात। अपघातग्रस्त कार मुंबईतून जप्त। शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या करणाऱ्या कल्याणचा नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। शेगावमधून करण्यात आली होती अटक। पुण्याचं राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्तीनं हादरलं। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून केली हत्या। परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। पालकांनी शिक्षकाला चोपलं। भंडाऱ्यातल्या नर्सिंग कॉलेजमधला धक्कादायक प्रकार। बीड मस्साजोग देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल। देशमुख कुटुंबियांची भेट घेत घटनास्थळावर जाऊन करणार पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत घेतली सदिच्छा भेट। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीची उपस्थिती। शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या पवनचक्की ठेकेदार आणि गुंडांना न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका। मारहाण प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन